नमस्कार माझे मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनल। आज आपण मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 याविषयी माहिती बघणार आहोत। याच्यात एकूण 50,000 पदांची भरती होणार आहे। तर या भरतीबद्दल बघूया डिटेल माहिती। पण त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या, कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट रोजच्या रोज येत राहतात, ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत जाईल। तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी राज्यात तब्बल 50,000 पदे भरण्यासाठी GR प्रसिद्ध केला आहे। योजना दूत हे या पदाचे नाव आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळविण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत पदांची भरती करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता आली आहे। या भरतीचा शासन निर्णय GR पुढे दिलेला आहे, तो बघू। तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय योजनेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूताची भरती निवड इथे होणार आहे। तर यासाठी पूर्ण GR काय आहे तो बघू। तर निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहे, तर यामध्ये तुम्हाला निवडीसाठी 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार येथे अर्ज करू शकतात। उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे जो मोबाईल आहे, जो कायमस्वरूपी तुमच्याकडे असतो, तो मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार व महाराष्ट्राचाच रहिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक खाते संलग्न असावे, म्हणजे बँकशी ते आधार लिंक असावे। तर हे अजून यामध्ये निवडीसाठी उमेदवाराला कोणती कागदपत्रे सादर करायची आहे, तर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यासाठी आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र, इयत्ता 4थी ईचं अधिवास दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला पाहिजे, म्हणजे रहिवासी दाखला पाहिजे तुम्हाला। वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, तुमचे जे बँक खाते त्याचा पण सगळे बँक खाते वगैरे सगळा तपशील दिला पाहिजे। पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये दिलेला आहे, ते तिथे जोडायचं आहे। योजनादूताने करायची कामे, तर यामध्ये तुम्हाला काय कामे करायची आहे आणि त्याची माहिती बघू। तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतली पाहिजे। हे योजनादूत काय करतील, तर जिल्हा माहिती अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात राहतील आणि विविध योजनेची ते माहिती घेतील। मग त्यांनी माहिती घेतली तरच ते दुसऱ्यांना देता येईल त्यांना। त्या पद्धतीने प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेली कामे पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील। मग आता जे योजनादूत प्रशिक्षण घेत आहे त्यांना ते कामे नेमून दिली जाईल, त्यांना तिथे जाऊन त्यांचे कामं ते पूर्ण करावे लागेल। योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। आणि शैक्षणिक अर्हता, तर उमेदवार कुठल्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे आणि त्याला संगणक ज्ञान आवश्यक आहे, त्याला कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे। मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। प्रवास खर्च, सर्व भत्ते त्यामध्ये समाविष्ट राहील। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही, म्हणजे 6 महिन्याच्या करारावर तुमची नोकरी फायनल होणार आहे।
आणि तुम्हाला मंथली 10,000 रुपये देण्यात येईल. तर काय आहे हा पूर्ण GR ते आपण बघू. तर बघा, गावातच नोकरी पाहिजे, योजना दूत भरतीचा शासन निर्णय GR प्रसिद्ध, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये भरती. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन सामान्य शासन प्रशासन शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 क्रमांक 151 मावज 1 हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई इथून हा निर्णय निघालेला आहे. आणि संदर्भ काय आहे तर ते आधी संदर्भ दिला असते, काही वाचत नाही कारण कसं व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो. संदर्भ तुमच्या समोरच आहे. 9 जुलै 2024ला हे झालेला आहे आणि 23 जुलैला हा GR निघालेला आहे. तर प्रस्तावना काय दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता दिली जाणार आहे. तर या योजना दूताची पूर्ण माहिती आणि शासन निर्णयाचं GR याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही एकदा पूर्णतः व्यवस्थित वाचा आणि मग अर्ज करा.